सम्राट अशोका 11 विरुद्ध निळ भारत तिसरा उपउपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी सुरू होतोय। पहिला चेंडू सावध सुरुवात, एकेरी धावेने बाबा पाटोडे आपलं खातं उघडत असेल दशरथ यांचा। बाबा पटोडे ज्यांनी या स्पर्धेतलं पहिलं शतक झळकावलेलं होतं। पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, अवांतर धाव आणि एका धावेने धाव संख्या आता पुढे जाते। एकेरी धावेने मात्र षटक या ठिकाणी संपत आहे। 3 षटकांची होते समाप्ती। सम्राट अशोका 11 25 धावा। बघा शेखर काळे आणि बाबा पटोडे तोय। आणि या स्पर्धेसाठी नील बाविस्कर एक लहानसा मुलगा आहे, त्याचं सुद्धा चांगलं योगदान लाभलेलं आहे। दरम्यान चांगला संपर्क, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड। चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा पार। मिळतोय जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल। जबरदस्त फटकेबाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळतंय। निलेश पवार यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल। 38 धावा। इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू, चतुराई या ठिकाणी दाखवताना गोलंदाज सचिन वाडे। 1.4 षटकात आतापर्यंत 23 धावा दिलेल्या आहेत। जय भीम प्रीमियर लीग तर्फे मानाचा मुजरा, जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ओ यावेळेस मात्र वेगवान चेंडू। हॅलो, भगवान नाना आणि नंदकिशोर सर देशमुख उर्फ नंदू सर यांनी मुख्य मंचाकडे यावे। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। आज जागतिक महिला दिवस, जाचक परमशवंत गोलंदाजी एंड बदलून आता गोलंदाजीला आलेले, धारधार गोलंदाजी, ओव्हरपिच षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे, 5वं षटक।
प्रथम सोनवणे. शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात केलेला होता आणि माझ्या मते हा ट्रॅप होता. शॉर्ट ऑफ लेंथ अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पुल केलेला होता. थोडीशी अतिरिक्त उसळी मिळालेली होती त्यामुळे चेंडू नीट प्रकारे फलंदाजाच्या बॅटच्या संपर्कात आलेला नाहीये. दुसरा फलंदाज मात्र आता सम्राट अशोका संघाचा तंबूत परततोय. बाद होणारा फलंदाज आहे निलेश पवार ज्यांनी 12 धावा केलेल्या आहेत. भरत बाविस्कर यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. 54 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यष्टांच्या मागे चांगलं कलेक्शन या ठिकाणी दिसून आलेलं आहे. 54 धावा. भरत बाविस्कर सामना करतील प्रथम सोनवणे यांचा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रथमची. किफायती मारा केलेला आहे. एक चौकार जर वगळला तर एक गडी त्याने घेतलेला आहे. एक गडी त्याने तंबूत परतवलेला आहे. फुलटॉस चेंडू उडवलाय आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फूड कोर्टाकडे स्वराज. अठ्ठाव 58 धावा. फाईन लेगच्या दिशेने चौकार असेल आणि या चौकाराचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपडा. 6 षटकांची होते समाप्ती. सम्राट अशोका 11 62 द लॉस ऑफ 2. 62 धावा 2 गडी बाद. 6 षटकांची समाप्ती. बाबा पटोडे 22 चेंडू 35 धावा. शेवटचे 12 चेंडू या डावातले शिल्लक. गोलंदाजी आणि फलंदाजी एंडचे प्रायोजक असतील माननीय श्री अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार. या स्पर्धेसाठी किरण भाऊ सोनवणे के के ग्रुप चोपडा
यूट्यूब आणि टी शर्टसाठी त्यांचं सहाय्य आपल्याला लाभलेलं आहे. तर ट्रॉफीसाठी सहाय्य लाभलेलं आहे ते कल्पराज फाउंडेशनचे मुकेश भाऊ सोनवणे जळगाव यांचं. दशरथचा हा वेगवान चेंडू फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल करू शकलेले नाहीये. माझ्या मते या चेंडूसाठी फलंदाज तयार नव्हता आणि दशरथ यांचा वेग सुद्धा जबरदस्त होता. पुन्हा एकदा दशरथ. ओ हो जबरदस्त जबरदस्त वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन. रफ्तार में गिरफ्तार करते हुए बाबा पटोळे को दशरथ सपकाळे सध्या मुंबई येथे सेवा देतात. टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे. पहिली धाव वेगात घेतली. दुसरीचा कॉल आणि क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडू परत करेल. दरम्यान 2 धावा. जबरदस्त चित्त्याच्या चपळाईने मैदानाच्या आत धाव घेताना दोन्ही फलंदाज. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू. फटका तितकासा चांगल्या पद्धतीने बॅटवर आलेला नाहीये. चांगली फेकी चांगलं कलेक्शन दशरथचं आणि दशरथ म्हणतो की माझ्याकडे नको फेकू बाबा, यष्टी रक्षकाकडे फेक चेंडू. भरत भविस्कर आणि बाबा पटोळे 9 चेंडूत 15 धावांची भागीदारी. एकूण 70 धावा 2 गडी बाद. दशरथ सपकाळे पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते का? नाकारलेली आहे. षटक मात्र दशरथचं या ठिकाणी संपत आहे. 7व्या षटकाची होते समाप्ती. 69 धावा 2 गडी बाद. सम्राट अशोका 11. 2 षटकात 14 धावा दशरथ सपकाळे यांनी खर्च केलेला आहे. विकेट मात्र त्यांना मिळालेली नाहीये. झेल या ठिकाणी सुटलेला आहे विक्की यांच्या हातून. आणि झेल कोणाचा सुटलेला आहे? बाबा पाटोळे यांचा. 39 धावा 70 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत.
प्रथम लोअर फुल टॉस लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दशरथ सपकाळे. एकेरी धाव मिळते 71 धावा. हॅलो हॅलो पंकज दादा कोडी यांचे स्वागत कमिटी करतील. यावेळेस मात्र घाणाघाती फटका. चेंडू जातोय सीमापार. मिळतोय जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. धावसंख्या 77. 77 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय सीमापार. मिळतोय षटकार आणि बाबा पटोळेचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत आहे. 29 चेंडू 51 धावा, 3 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार. बाबा पटोळे यांचं ब्रँडेड अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्र्याऐंशी धावा, 51 धावांची तुफानी खेळी केलेली आहे बाबा पटोळे मॅन फ्रॉम शिरपूर यांनी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलेला आहे. झेल सुटलेला आहे. चौकार जातोय आणि या चौकाराचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर. धावसंख्या 87. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईडचा इशारा. अवांतर धाव. धावसंख्या 88. प्रथम सोनोने. 55 धावा बाबा पटोळे. सम्राट अशोका 11. धावबाद. 8 षटकाची होते समाप्ती. सम्राट अशोका 11 88 धावा केलेल्या आहेत. आणि निळ भारत या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष्य असेल 89 धावांचं. 89 टू विन. चला, आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती असेल की पुढच्या सामन्याची घोषणा करायची आहे आणि नाणेफेक करायची आहे. नाणेफेकीचे प्रायोजक असतील रुपेश भाऊ भालेराव चोपडा.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 89 धावांचं लक्ष असेल निळ भारत या संघासमोर. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला परतावं लागेल तंबूकडे. निळ भारत संघ 0 पहिला फलंदाज तंबूत परततोय. प्रथम सोलोने कॉट शेखर काळे, बोल्ड निलेश पवार. उडवलाय. फलंदाज पुन्हा एकदा संकटात दिसतोय. झेल टिपला गेलेला आहे. 2 चेंडू आणि 2 महत्वाचे फलंदाज तंबूत परतलेले आहेत. कुठेतरी बेजबाबदार फटका खेळलेला होता सचिन वाडे यांनी. 2 चेंडू 2 विकेट. निलेश पवार, हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं निलेश पवार हूं मैं. हॅलो 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 हॅलो. रामचंद्र आखाडे सरांचं स्वागत मेढे दादा करतील. चला हॅट्रिक बॉल या ठिकाणी निलेश पवार. ओ या ठिकाणी जोरदार अपील तर होतीये. पंच आता चर्चा करतील. शेखर काय मात्र आत्मविश्वासाने अपील करतायत. गोलंदाज सुद्धा त्यांना साथ देतोय. ओके. हॅलो. कोळी प्रीमियर लीगचे सदस्य शुभम भाऊराय सिंग यांनी मुख्य मंचाकडे यावे. त्यांचा सत्कार स्वीकारावा. शुभम भाऊराय सिंग. फलंदाज सुरक्षित. अगोदर बॅट लागली, त्यानंतर टप्पा पडला आणि मग चेंडू शेखर यांच्या हातात गेला. कट लागलेला होता, याबद्दल दुमत नाहीये, परंतु कट लागल्यावर टप्पा पडलेला होता. हॅट्रिक या ठिकाणी निलेश पवारची मिस झालेली आहे, परंतु जबरदस्त गोलंदाजी निलेश पवार यांची. हॅलो. कोळी प्रीमियर लीगचे सदस्य शुभम भाऊराय सिंग यांचे स्वागत राहुल सिंगनाने करतील. राहुल सिंगनांना विनंती करतो की शुभम भाऊराय सिंग यांचे स्वागत करावे. शुभम रायसिंग
चोपड्याचा सुपरस्टार खेळाडू. यावेळेस पहिली धाव दशरथने आपलं आणि निळ भारत या संघाचं खातं उघडलेलं आहे. 1 धाव 2 गडी बाद. राहुल इशी आता स्ट्राईकला असतील. सामना करतील निलेश पवार यांचा. ओ सरळ बॅटने लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे परत करतोय. दरम्यान एकेरी धावेने राहुल इशी आपलं खातं उघडतायत. 5 चेंडू 2 धावा 2 गडी बाद. 89 धावांचं आव्हान. पहिलं षटक सुरू आहे. निळ भारत संघ 2 गडी बाद 2 धावा. दशरथ बॅट चिकन आणि शेखर काळेच्या हातात चेंडू. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. निलेश पवार आता सांगितलं होतं हर वार का पलटवार. निलेश पवार पहिलं षटक संपलेलं आहे. 2 धावा 3 गडी बाद. बघा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का असतो या सामन्यातून आपल्याला दिसलेलं आहे. आपण बघितलं असेल पहिल्या डावात सुद्धा सम्राट अशोका 11ने संघर्ष केलेला होता, परंतु नंतर मात्र शेवटच्या काही षटकामध्ये बाबा पाटोडे यांना लय सापडली. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत. कव्हर क्षेत्र व्हॅकंट. पॉईंटचा क्षेत्ररक्षक कव्हर क्षेत्रात चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण. बघा एक एक धाव महत्वाची आहे. राहुल इशी आणि विक्की सोनवणे यांच्यावर जबाबदारी असेल. हॅलो. पुढील मॅचचा टॉस सुबोध 11 आणि वाघ वॉरियर्स या संघाच्या दोघं कर्णधारांनी टॉस का बॉस या मंचाकडे यावे. शेखर काळे यांचं षटक संपलेलं आहे. किफायती मारा केलेला आहे. 7 धावा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही जास्त नसतात. आणि जर आपल्याला आपलं टार्गेट डिपेंड करायचं असेल तर अशीच टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकांची समाप्ती. निळ भारत 9 धावा 3 गडी बाद.
जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करताना निलेश पवार पहिल्या षटकात त्यांनी 3 विकेट्स घेतलेल्या होत्या. हॅट्रिकची एक संधी होती, परंतु हॅट्रिक तर होऊ शकलेली नाहीये, परंतु ओव्हर हॅट्रिक त्यांनी पहिल्या षटकात घेतलेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका, स्वीपर कव्हर, चेंडू अडवेल, एक धाव मिळते. धावसंख्या 10 धावा. राहुल इशी आणि विक्की सोनवणे यांच्यावर दारोमदार असेल. निळ भारत या संघाला आपल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जायची. सुभाष सोनवणे यांच्यावर खास लक्ष असेल. चांगला चेंडू, सुभाष सोनवणे हो पुढे निघून गेलेले, ब्रेक काही लागलेला नाहीये. एकेरी धाव मिळते. सुभाष सोनवणे यांनी चेंडू अडवलेला आहे. दरम्यान 3 षटकांची समाप्ती. निळ भारत 13 धावा 3 गडी बाद. राहुल इशी 10 चेंडू 10 धावा 1 चौकार. तर विक्की सोनवणे 3 चेंडू 2 धावा. 2 षटकात केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. निलेश पवारची गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. महत्वाच्या सामन्यात लक्ष काही इतकं खास नाहीये, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठलंच लक्ष, टेनिस बॉल क्रिकेट काय कुठल्याच क्रिकेटमध्ये कुठलंच लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. बऱ्याच वेळेस मोठ्या मोठ्या धावांचा डोंगर सुद्धा चेस होऊन जातो आणि काही वेळेस छोटं लक्ष सुद्धा चेस होत नाही. यालाच म्हणतात क्रिकेटची अनिश्चितता. क्रिकेटबद्दल असं म्हणतात क्रिकेटचे जाणकार की क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर सारे प्रेडिक्शन फेल है. तर या ठिकाणी क्रिकेटची अनिश्चितता चोपड्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. आणि आपण बघत आहात जय भीम प्रीमियर लीगचा थरार. आज जय भीम प्रीमियर लीगचा चोपडा येथील पहिल्या पर्वाचा थरार अंतिम टप्प्यात आहे. बाबा पाटोडे यांच्या चेंडूवर आलेला आहे चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक मनोहरदादा बाविस्कर. धावसंख्या 17 धावा. हॅलो डीजे. सुबोध 11चे कॅप्टन आणि वाढे वॉरियर्स वाहक वॉरियर्सचे कॅप्टन शुभम भाऊ यांनी टॉस का बॉस या मंचाकडे यावे. निळे भारत या टीमचे ओनर सनी भाऊ सिरसाट यांनी टॉस करावा व टॉसचा बॉस या मंचाकडे यावे. सनी भाऊ सिरसाट. आणि टॉस का बॉसचे प्रायोजक असतील श्री रुपेश भाऊ भालेराव चोपडा. धावसंख्या 18 धावा. 89 ची गरज. चौथं षटक सुरू आहे. राहुल इशी यांच्या बॅट मधून आलेला आहे जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार आणि चेंडू जातोय सीमापार. मिळतोय षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. हॅलो. सोबत टीमची कॅप्टन सौरभ भाऊ पवार यांनी टॉसचा बॉस या मंचाकडे यावे. माऊली दादा.
माऊली दादा यांनी टॉसच्या बॉस मंचाकडे यावे. चार षटकांची समाप्ती झालेली आहे. 26 धावा, 3 गडी बाद, 24 चेंडू, 63 ची गरज. आणि ड्रिंक्स इंटरव्हेल झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात येताना दिसेल आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक असतील अजय भाऊ साळुंखे चोपडा. .75 च्या सरासरीने निळ भारत या संघाला 24 चेंडू 63 धावांची आवश्यकता असेल. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आलेली आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक अजय भाऊ साळुंखे चोपडा. हॅलो डीजे. वाहक वॉरियर्सचे ओनर रवींद्र भाऊ वाहक यांनी हॅलो जय भीम प्रीमियर लीग या क्रिकेट लीग बद्दल आपले शुभम भाऊ 2 शब्द बोलणार. तर शुभम भाऊ. जय भीम प्रीमियर लीगचे सर्व कमिटी मेंबर्सने खूप सारं प्लेयरांचं लक्ष ठेवलं आहे. जे लांबचे प्लेयर आले त्यांच्यासाठी राहण्याची सोय आणि जेवणाची व्यवस्था ही देखील चांगल्या पद्धतीने केली आहे. तरी जे प्लेयर्स लांबून आले त्यांचं नियोजन कमिटीने एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. थँक्यू शुभम भाऊ. चला नाणेफेक झालेली आहे. आता सामन्याकडे वळूया. ड्रिंक्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू प्रमोद यांचा, त्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी धाव मिळते. वाघ वॉरियर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू अडवतोय. दरम्यान एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावसंख्या मात्र आता 34 धावा. 5वं षटक सुरू आहे. विक्की सोनवणे 10 चेंडू 15 धावा. तर राहुल इशी 13 चेंडू 18 धावा. ओ यावेळेस चतुराई, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. प्रमोद यांचं जबरदस्त प्रदर्शन करतायत सम्राट अशोका संघाचे गोलंदाज.
अजूनही निळ भारत संघासाठी वेळ गेलेली नाहीये. एक मोठी इनिंग आणि सामन्याचा कायापलट आणि चांगला फटका. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ, सीमारेषा पार. मिळतोय जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक मनोहरदादा बाविस्कर. चोपडा घाला कपडा, चला चोपडा. पुढे सर्वात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाबा पटोडे ज्यांनी एक जबरदस्त अर्धशतक आज लगावलेलं होतं. चला तर सुजित बोदडे, मुंबई पोलीस. आत्ताच बुद्धिस्ट क्रिकेट लीग ही स्पर्धा खेळलेली आणि नोकरीच्या कारणामुळे ते या स्पर्धेला वेळ देऊ शकलेले नाहीये. सुजित बोदडे, भगवान भालेराव आणि त्यांचे सहकारी या सामन्याचा आनंद आपापल्या गावावरून लुटतायत. तर सुजित बोदडे हे मोराबादकर अर्थात सुभाषभाऊ सोनवणे यांच्या समर्थनासाठी मैदानात दाखल झालेले आहेत. आणि सुभाषभाऊ सोनवणे यांनी जो चौकार त्यावेळेस सोडलेला होता त्यावर मात्र ते नाराजी व्यक्त करतायत की सुभाष सोनवणे यांनी जो आपलं स्टँडर्ड सेट केलेलं आहे, तर अशा चुक्या सुभाष यांच्याकडून होता कामा नये असं सुजित बोदडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. नक्कीच सुभाष यांनी आपलं स्टँडर्ड चांगलं सेट केलेलं आहे, परंतु सध्या फिटनेसवर लक्ष कमी आहे, त्यामुळे हा तो चौकार सुटलेला होता. तर नक्कीच अशाच आपल्या चांगल्या चांगल्या कॉमेंट्स आपण या ठिकाणी देत राहा. चांगल्या कॉमेंट्सला नक्कीच वाचण्याचा प्रयत्न असेल. वाघ वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्रवण जनार्दन, बुद्धभूषण, सुजित बोदडे, अजय सोनवणे या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि मित्रांनो, आपल्याला ही स्पर्धा कशी वाटलेली आहे आणि हा सामना आपण जर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघत असाल तर हा सामना कुठून बघताय याबद्दल सुद्धा आपण सांगायचं आहे. कारण की या स्पर्धेला जबरदस्त दर्शकांची पसंती मिळालेली आहे. आयोजकांनी जी मेहनत केलेली आहे ती मेहनत कुठेतरी फळाला आलेली आहे. कारण की प्रत्येकाने या स्पर्धेबद्दल जे उद्गार काढलेले आहेत ते खरंच चांगले आहेत. तर 6 षटकांची समाप्ती, 39 धावा, 4 गडी बाद, 12 चेंडू, 50 ची गरज, 25च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील निळ भारत या संघाला. 89 धावा डिपेंड करणं काही सोपी गोष्ट नाहीये आणि ते करतायत.
41 धावा 26.18च्या सरासरीने 11 चेंडू 48ची गरज. गोलंदाजी मार्कवर प्रमोद. विक्की सोनवणे यांना आता तुफानी खेळी करावी लागणार आहे. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव या ठिकाणी टोटलमध्ये जोडली जाते. पंचांचे हात जमिनीला समांतर, याचा अर्थ म्हणजे एक धाव अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे आणि षटकार जर गेलाय तर आपण म्हणू शकतो की सक्सेसफुल सुद्धा गेलाय. या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. या स्पर्धेसाठी किरण भाऊ सोनवणे, के ग्रुप चोपडा. यूट्यूब आणि टी शर्टसाठी ज्यांचं सौजन्य लाभलेलं आहे तर मुकेश भाऊ सोनवणे, कल्पराज फाउंडेशन जळगाव. ट्रॉफीसाठी ज्यांचं सौजन्य लाभलेलं आहे दोन्हींचे धन्यवाद. दरम्यान नो बॉलचा इशारा. चला, चोपडा तालुक्यातील काही सुपरस्टार खेळाडू तेजकिरण राजपूत, शुभम रायसिंग आणि हेमंत अग्रवाल यांचं जय भीम प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक स्वागत. आणि आपल्याला विनंती असेल की भोजनाचा आनंद घेऊनच आपण मैदान सोडायचंय. दरम्यान बॉल दांडी 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 गोल, परंतु काय फ्री हिट होता. चला, गोलंदाजाचा प्रयत्न चांगला होता परंतु फलंदाज नशिबाच्या घोड्यावर स्वार आहेत. हॅलो फॅडीदा. प्रदीप दादा पवार यांनी मुख्य मंचाकडे यावे. अमननेर पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप दादा पवार. चला, अर्धशतक पार झालेलं आहे. 54 धावा निळ भारत संघाच्या. 9 चेंडू 35ची गरज. अजूनही सामना कुठेही जाऊ शकतो. 1-2 मोठे फटके सामना निळ भारत या संघाकडे वळेल तर 1-2 विकेट्स सामना वळेल सम्राट अशोका 11 संघाकडे. प्रदीप दादा पवार यांचे स्वागत विजू वानखेडे करतील. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. चांगला फटका आणि चांगला प्रयत्न, परंतु या ठिकाणी पंचपुष्टी काय करतात. एकच धाव मिळेल. जबरदस्त प्रयत्न होता आणि टायमिंग ऑफ द जम्प जर बरोबर असतं तर माझ्या मते हा झेल सुद्धा झाला असता. चला, नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. 7व्या षटकातला शेवटचा चेंडू. 7 चेंडू 34ची गरज. विष्णू बिऱ्हाडे डॉट बॉल. षटक मात्र संपत आहे. ओ, षटक संपलेलं आहे. 7 षटकांची समाप्ती. निळ भारत 55 धावा 4 गडी बाद. 89 धावांचं आव्हान होतं परंतु आता मात्र निळ भारत हा संघ संघर्ष करताना दिसतोय. शेवटचे 6 निर्णायक चेंडू आणि 34ची गरज. या षटकात काय होतंय ते बघूया. शेखर काळे अनुभवी खेळाडू निर्णायक 6 चेंडू घेऊन आलेले आहेत. सोपं नसेल समीकरण.
वाईडी ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने षटकाची होते सुरुवात. 5 चेंडू 34ची गरज. आणि आता जर वैध चेंडूंचा विचार केला तर एखादा चमत्कार होईल तरच निळ भारतचा संघ आता गेममध्ये परतू शकतो. परंतु शेखर यांचा मात्र चमत्कारावर विश्वास नाही, आपल्या मेहनतीवर विश्वास आहे. आणि आपल्या मेहनतीच्या बळावरच शेखर काळे याने नाव कमवलेलं आहे. आणि चांगलं बॅकअप सुभाष सोनवणे यांचं. कुठेतरी त्यांना मनात सल असेल, जो चौकार सुटलेला होता. सुजित बोदळे यांनी त्यांना चांगलंच क्रिटिसाइज केलेलं होतं यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून, भगवान भालेराव आणि सुजित बोदळे यांनी. ओ यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलेलं आहे. जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. दोन चेंडू 25ची गरज. डॉट बॉल. शेखर हा अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे की आपल्याला जर पुढे जायचंय तर हा सामना जिंकावाच लागेल. आणि चांगल्या फरकाने जर जिंकले तर सेमीफायनलमध्ये आत्मविश्वासाने प्रवेश करतील. डॉट बॉल आणि हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. 24 धावांनी सम्राट अशोका संघाने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि सेमीफायनलचा तिकीट पक्का केलेलं आहे. चला, या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे मॅन फ्रॉम शिरपूर बाबा पटोळे. 2 षटकात 14 धावा देत 1 गडी बाद केलेला होता आणि संघाला ज्यावेळेस आवश्यकता होती त्यावेळेस एक जबरदस्त अर्धशतकीय खेळी त्याने केलेली होती. बाबा पटोळे सामनावीर. आयोजकांना विनंती असेल की बाबा पटोळेला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे आणि त्याचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. हॅलो डीजे. या मॅचचा सामनावीर बाबाभाऊ पाटोळे यांनी मुख्य मंचाकडे यावे.